हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला सद्गुरूंनी म्हणजे गुरुदेवांनी जे काही आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी थोडे थोडे उपाय सांगितले आहेत। म्हणजे थोडे थोडे आपला काही प्रॉब्लेम झाले तर आपण लगेच काही डॉक्टरांकडे जात नाही, तेवढ्यासाठी जे काही उपाय सांगितले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सद्गुरू असं म्हणतात की जर का आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल खूप, तर डॉक्टरांकडे जायची गरज नाही। एक तांब्याचं कडं, सद्गुरू नेहमी असं सांगतात की तांब्याचं कडं हातात घाला। तांब्याचं कडं तुम्ही हातात घालून ठेवायचं की जसं जसं तुमचं तांब्याचं कडं ते काळं पडायला लागतं तसं तसं तुमचं पित्त कमी व्हायला लागतं। आणि तुम्हाला जर नेहमी पित्ताचा त्रास असेल तर तांब्याचं कडं हातात घालून ठेवा। तसंच पंचधातूचे किंवा सोन्याचे दागिनेसुद्धा एक आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात असं सद्गुरू नेहमी म्हणतात की स्त्रियांनी नेहमी अंगावर सोन्याचे दागिने घालावे। आजकालची परिस्थिती तशी नाही आहे, कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया घरात असायच्या, आता स्त्रियांना बाहेर पडतात, त्यामुळे सोन्याचे दागिने घालणं धोक्याचं असतं। पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घालू शकता। तर सोन्याचे दागिने अंगावर घातल्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं, त्यामुळे रक्ताभिसरण आपल्या शरीरातलं व्यवस्थित व्हावं ह्यासाठी सोन्याच्या दागिने अंगावर घालावे। तसंच मुलींनी बायकांनी पायामध्ये जोडवी कायम नेहमी घालावी आणि ह्या जोडवी घालण्यामुळे आपलं आरोग्य म्हणजे स्त्रियांचं आरोग्य खूप चांगलं राहतं, चांगलं राहण्यास मदत होते। म्हणून स्त्रियांनी नेहमी सोन्याचे दागिने आणि पायामध्ये जोडवी नेहमी घालावी असं सद्गुरू म्हणतात। श्री गुरुदेव दत्त।